स्वागत आहे. आज आपण एका थोड्या वेगळ्या पण खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. पैसा. हो, म्हणजे पैसा आणि तो मिळवण्यासाठीचं एक प्राचीन हवाईयन तंत्र होओपोनोपोनो. आपण आज होओपोनोपोनो धनप्राप्तीसाठी उपाय या स्त्रोतावर आधारित बोलूया. नक्कीच. म्हणजे या स्त्रोतात जी मूळ कल्पना मांडली आहे ना, ती खरंच विचार करायला लावणारी आहे. बरोबर. असं म्हटलंय की पैशांच्या अडचणींचं मूळ हे बाहेरच्या जगात नसतं, तर ते आपल्या आत, आपल्या मनात असतं. काहीतरी अदृश्य अडथळे असतात म्हणे. हो, नकारात्मक विचार किंवा धारणा. अगदी. अनेकदा आपल्याला कळत पण नाही म्हणे हे. तर आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे होओपोनोपोनो नक्की कसं काम करतं, काय आहे ही प्रक्रिया, आणि महत्वाचं म्हणजे ह्या स्त्रोतानुसार ह्याचे फायदे काय आहेत, विशेषतः आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी. हो, वरवर साधं वाटलं तरी खोल आहे हे प्रकरण. तर मग सुरू करूया. नक्कीच. आणि सुरुवात करताना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, जी स्त्रोतच सांगितली आहे. पैशासोबतचं आपलं नातं हे फक्त व्यावहारिक नाहीये. अच्छा. ते खूप जास्त भावनिक आहे. म्हणजे पैसा म्हणजे फक्त नोटा किंवा आकडे नाहीयेत. बरोबर. सुरक्षितता, स्वातंत्र्य अशा भावना जोडलेल्या असतात. अगदी. आणि याचमुळे काय होतं की आपल्या नकळत आपल्या मनात पैशांबद्दल काही नकारात्मक विचार, म्हणजे काय म्हणतात त्याला, लिमिटिंग बिलीव्स तयार होतात. हो, लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टी वगैरे. बरोबर. पैसे झाडाला लागत नाहीत किंवा पैसे मिळवणं खूप अवघड आहे. श्रीमंत लोक जरा स्वार्थी असतात वगैरे. हो, किंवा मग कधी कधी स्वतःबद्दलच वाटतं की मी नाही कमवू शकत जास्त किंवा माझ्या नशिबातच नाहीये. तर स्त्रोत म्हणतो की ह्या ज्या खोलवरच्या धारणा आहेत ना, त्या आपल्या नकळत पैशाच्या प्रवाहात अडथळे आणतात. आपण एकीकडे प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे त्यांना ढकलतोय. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे बाहेर कितीही धडपड केली तरी आतून काहीतरी खेचत असेल तर अवघड आहे. अगदी. मग प्रश्न येतो की हे होपोनोपोनो या इतक्या खोलवरच्या विचारांवर काम कसं करतं, कारण हे विचार बदलणं सोपं नाहीये, नाही का? बरोबर. आणि इथेच मला वाटतं होपोनोपोनोचं वेगळं पण आहे, असं स्त्रोत सांगतो. हे तंत्र थेट आपल्या सबकॉन्शियस माइंडवर, म्हणजे अंतर्मनावर काम करतं. अच्छा. ही एक प्रकारची म्हणूया मानसिक आणि भावनिक साफसफाई आहे. क्लिनिंग प्रोसेस. साफसफाई. हो. म्हणजे आपल्या मनात वर्षानुवर्ष साठलेले जे नकारात्मक विचार आहेत, जुन्या आठवणी, चुकीचे प्रोग्रॅम्स, त्यांना हे तंत्र हळूहळू विरघळून टाकतं, डिझॉल्व्ह करतं. इंटरेस्टिंग. जसं काही कम्प्युटरमधनं व्हायरस काढतो तसं. अगदी तसंच समजा, जंक फाईल्स डिलीट करण्यासारखं. आणि स्रोत सांगतो की जेव्हा हे आतले अडथळे दूर होतात, तेव्हा विपुलता, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, संधी, पैसा यांचा प्रवाह अधिक सहजपणे आपल्या आयुष्यात यायला लागतो. ओके. आणि याचा गाभा आहे 100% जबाबदारी स्वीकारणं. 100% जबाबदारी. म्हणजे जे काही माझ्या आयुष्यात घडतंय, आर्थिक परिस्थिती सकट, त्याची जबाबदारी माझी. हो, पण इथे जबाबदारी म्हणजे स्वतःला दोष देणं नाही. अच्छा. तर आपले विचार आणि भावना आपले नियंत्रणात आहेत आणि ते बदलण्याची शक्ती आपल्यात आहे हे स्वीकारणं. ठीक आहे. आणि जेव्हा आपण ती 4 वाक्य म्हणतो पूर्ण प्रामाणिकपणे, तेव्हा आपण आपल्या अंतर्मनाला काही स्पष्ट संदेश देतो. कोणते संदेश? पहिला, की मी माझ्या अनुभवांची आणि माझ्या आर्थिक परिस्थितीची जबाबदारी घेते आहे. दुसरा, माझ्या आत जे काही नकारात्मक आहे, ज्यामुळे ही परिस्थिती आहे, त्याला मी माफ करून सोडून द्यायला तयार आहे. आणि तिसरा, मी प्रेम आणि कृतज्ञतेने पैसा आणि विपुलता स्वीकारायला तयार आहे. ही फक्त वाक्य नाहीत, ही एक आंतरिक शिफ्ट आहे, बदलासाठीची परवानगी. आणि ती 4 वाक्य जी खूप महत्वाची आहेत. हो. ती आहेत: मला माफ कर. हो. कृपया क्षमा कर. बरोबर. धन्यवाद. आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे. इथेच खरी गंमत आहे की इतकी साधी वाक्य रोजच्या वापरातली. हो ना. पण स्त्रोत म्हणतो की यात प्रचंड ताकद आहे, खोल परिणाम होतो. म्हणजे अनेकांना प्रश्न पडेल की फक्त हे बोलून कर्ज कसं फिटेल. अगदी स्वाभाविक आहे हा प्रश्न. पण इथे रंजक गोष्ट काय आहे की स्त्रोत या साध्या वाक्यांमागचा अर्थ उलगडतो. ओके. मला माफ कर हे म्हणताना आपण मान्य करतो की आपल्या आत, अंतर्मनात असं काहीतरी आहे ज्यामुळे ही बाहेरची परिस्थिती निर्माण झालीय. त्या आंतरिक कारणाची जबाबदारी घेतोय आपण. म्हणजे माझ्या आत काहीतरी आहे हे मान्य करणं. बरोबर. दोष देणं नाही. मग कृपया क्षमा कर. ही क्षमा आपण दैवी शक्तीकडे किंवा आपल्या उच्च आत्म्याकडे मागतो की माझ्या आतलं हे चुकीचं प्रोग्रॅमिंग शुद्ध कर, माफ कर, काढून टाक. म्हणजे क्लिनिंगची रिक्वेस्ट. अगदी. नकारात्मकतेला सोडून देण्याची तयारी. तिसरं,
धन्यवाद. धन्यवाद कशासाठी? एकतर या शुद्धीकरणाच्या संधीबद्दल, दुसरं आपल्याकडे जे काही आहे छोट्यातली छोटी गोष्ट त्याबद्दल, आणि तिसरं जी विपुलता येणार आहे तिच्यावर विश्वास ठेवून आगाऊ धन्यवाद. अच्छा, कृतज्ञता विपुलतेशी जुळवून घेते म्हणतात ना? हो, अगदी. आणि शेवटचं, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हे प्रेम कोणासाठी? स्वतःसाठी. स्वतःसाठी, आपल्या अस्तित्वासाठी, त्या परिस्थितीत अडकलेल्या आपल्या भागासाठी, दैवी शक्तीसाठी आणि हो, पैशांच्या ऊर्जेसाठी सुद्धा. पैशांच्या ऊर्जेसाठी प्रेम. हे नवीन आहे. हो, म्हणजे पैशांकडे शत्रू किंवा भीती म्हणून न पाहता एक ऊर्जा म्हणून बघून तिच्याबद्दल प्रेम व्यक्त करणं. हे नकारात्मक संबंध बदलायला मदत करतं. ऊर्जेचं रूपांतरण होतं, असं स्त्रोत म्हणतो. वा, म्हणजे प्रत्येक वाक्यामागे खोल भावना आणि उद्देश आहे. हे फक्त यांत्रिक नाही. अजिबात नाही. तर मग हे रोजच्या आयुष्यात कसं करायचं? स्त्रोतात काही सोपी पद्धत दिलीये का? हो, दिली आहे. खूप सोपी आणि व्यावहारिक पद्धत आहे. कोणीही करू शकतं. सांगा ना. पहिलं म्हणजे एक शांत जागा शोधा, जिथे 5-10 मिनिटं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे. आरामात बसा, डोळे मिटून 3-4 खोल श्वास घ्या आणि सोडा. मन शांत करायला मदत होते. ओके, मग दुसरी पायरी, तुमच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर लक्ष केंद्रित करा. जी काही चिंता, भीती, राग असेल त्याला येऊ द्या. फक्त बघा. कर्ज, कमी पगार, जे काही असेल ते दाबून नाही टाकायचं. नाही. फक्त साक्षीभावाने पहा. तिसरी पायरी, ती 4 वाक्य म्हणा. मला माफ कर, कृपया क्षमा कर, धन्यवाद, माझे तुझ्यावर प्रेम आहे. हळू आवाजात किंवा मनातल्या मनात. 5 ते 10 मिनिटं. रोज. सुरुवातीला कदाचित यांत्रिक वाटेल, पण हळूहळू भावना जोडण्याचा प्रयत्न करा. आणि चौथी पायरी आहे, जी ऐच्छिक आहे पण खूप फायद्याची. विपुलतेची कल्पना करा. म्हणजे व्हिज्युअलायझेशन. म्हणजे पैसे मिळत आहेत, कर्ज फिटतंय असं. हो, तसं चित्र मनात आणा. आनंद, कृतज्ञता अनुभवा. आणि 5वी, सगळ्यात महत्वाची पायरी, रोज सराव करा. सातत्य, कन्सिस्टन्सी इज की. किती दिवस? स्त्रोतात किमान 21 दिवस न चुकता करायला सांगितलं आहे. याने तुमच्या मानसिकतेत, ऊर्जेत आणि मग संधींमध्ये हळूहळू बदल दिसू शकतात. ही प्रक्रिया खरंच सोपी वाटते, पण सातत्य आणि प्रामाणिकपणा महत्वाचा दिसतोय. म्हणजे रोजची एक मेंटल आणि इमोशनल स्वच्छता. अगदी. पण याचा प्रभाव वाढवण्यासाठी काही टिप्स वगैरे आहेत का स्त्रोतात? कारण अनेकदा आपण सुरू करतो, पण मग. हो, नक्कीच. काही महत्वाचे मुद्दे आहेत. सगळ्यात पहिलं, प्रामाणिकपणा, सिन्सेरिटी. म्हणजे फक्त पोपटपंची नको. बरोबर. त्यामागची भावना अनुभवायचा प्रयत्न करा. जबाबदारी, क्षमा, कृतज्ञता, प्रेम. हळूहळू जमेल. ठीक आहे. दुसरी टीप आहे, याला कृतज्ञतेच्या सरावासोबत जोडा. रोज रात्री किंवा कधीही तुमच्याकडे जे काही आर्थिकदृष्ट्या चांगलं आहे त्यासाठी आभार माना. अगदी छोट्या गोष्टींसाठी पण. वहीत लिहिलं तर उत्तम. म्हणजे नाहीकडून आहेकडे लक्ष न्यायचं. परफेक्ट. स्कॅर्सिटीमधून अबंडन्सकडे. आणि तिसरी, अत्यंत महत्वाची टीप, प्रेरित कृती करा. टेक इन्स्पायर्ड ॲक्शन. प्रेरित कृती हा खूप इंटरेस्टिंग पॉइंट आहे. म्हणजे हे फक्त आतल्या बदलावर अवलंबून नाही. अजिबात नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. होपोनोपोनो तुमच्या आतल्या अडथळे दूर करतं, जागा तयार करतं. पण फक्त घरात बसून वाक्य म्हटल्याने बँक बॅलन्स वाढेलच असं नाही. मग प्रेरित कृती म्हणजे काय नक्की? ती ओळखायची कशी? कारण आपण गरजेपोटी पण कृती करतोच. बरोबर. फरक आहे. प्रेरित कृती सहसा शांत मनातून, सहज आणि उत्साहाने येते. केलंच पाहिजे असा दबाव नसतो. हे करून बघावं अशी ओढ असते. अच्छा. होपोनोपोनोमुळे मन शांत आणि स्पष्ट होतं. त्यामुळे अशी प्रेरणा ओळखणं सोपं जातं, असं स्त्रोत म्हणतो. उदाहरणार्थ, अचानक एखाद्या मित्राला फोन करावासा वाटेल आणि त्याच्याकडून काहीतरी संधी मिळेल. किंवा नवीन काहीतरी शिकण्याची इच्छा होईल. हो, जे पुढे जाऊन उत्पन्नाचं साधन बनेल. किंवा बजेट बनवण्याची प्रेरणा येईल. या कृती तुमच्या होपोनोपोनो सरावाला पूरक ठरतात. म्हणजे होपोनोपोनो रस्ता साफ करतं, पण गाडी आपल्याला चालवायची आहे. अगदी बरोबर. आंतरिक शुद्धी आणि बाह्य कृती यांचा बॅलन्स महत्वाचा आहे. होपोनोपोनोमुळे योग्य कृती करण्याची प्रेरणा आणि स्पष्टता मिळते, असं म्हटलंय. हे स्पष्टीकरण खूपच छान आहे. म्हणजे ही जादूची कांडी नाहीये, तर एक प्रक्रिया आहे जी आपल्याला तयार करते. हो. मग आता महत्वाचा प्रश्न. स्त्रोतानुसार जे लोक हे नियमितपणे, प्रामाणिकपणे आणि कृतीची जोड देऊन करतात, त्यांना खरंच काही ठोस फायदे मिळतात का? रिअल लाईफ बेनिफिट्स. हो, मिळतात. स्त्रोतात स्पष्ट म्हटले की सातत्यपूर्ण सरावाने अनेक सकारात्मक परिणाम दिसतात.
व्यक्तीनुसार बदलू शकतात, पण काही कॉमन अनुभव असे आहेत. जसे की एक म्हणजे अचानक आर्थिक लाभ, अनपेक्षित पैसे मिळणं, बोनस, गिफ्ट, अडकलेले पैसे परत मिळणं. वाव. दुसरं, नवीन करिअर किंवा व्यवसायाच्या संधी, चांगली नोकरी, प्रमोशन, नवीन ग्राहक मिळणं. तिसरं, व्यवसायात वाढ, विक्री वाढणं, नवीन कल्पना सुचणं. छान. चौथं, आणि हे खूप महत्वाचं आहे, पैशांबद्दलची चिंता आणि भीती कमी होणं, मनात शांतता आणि सुरक्षितता वाढते. हे तर खूपच गरजेचं आहे अनेकांसाठी. अगदी. आणि 5वं, जीवनाच्या प्रवाहावर जास्त विश्वास बसतो, गोष्टी योग्य वेळी घडतील हा विश्वास वाढतो, ताण कमी होतो. हे फायदे ऐकून खरंच छान वाटतंय. हे फक्त पैशांपुरतं नाही, तर एकूणच मानसिक शांततेवर परिणाम करतंय. बरोबर. तर या सगळ्याचा अर्थ काय? हे फक्त पैसे मिळवण्याचं तंत्र आहे की अजून काही? नक्कीच अजून काहीतरी आहे. स्रोतानुसार हे फक्त पैसे मिळवणं नाहीये, हे त्याहून खूप खोल आहे. हा स्वतःच्या आत साठलेलं भावनिक ओझं, राग, भीती, अपराधीपणा साफ करण्याचा मार्ग आहे. म्हणजे स्वतःला माफ करण्याचा मार्ग. स्वतःला आणि इतरांनाही आपल्या धारणेतून माफ करण्याचा. आणि सर्वात महत्त्वाचं, हे स्वतःला विपुलतेशी, अबंडन्सशी पुन्हा जोडण्याचा मार्ग आहे. विपुलता म्हणजे फक्त पैसा नाही. नाही, प्रेम, आरोग्य, आनंद, संधी, सगळं. जेव्हा आपण जुनं नकारात्मक प्रोग्रामिंग सोडून देतो, तेव्हा आपण जास्त ग्रहणशील होतो आणि मग सगळ्यात चांगल्या गोष्टी सहज यायला लागतात असं मानलं जातं. आणि यामुळे तोच प्रश्न परत येतो की आपली आतली स्थिती, विचार, भावना आणि आपलं बाहेरचं वास्तव, परिस्थिती, अनुभव यात किती जवळचा संबंध असू शकतो. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की बाहेर बदल हवा असेल तर सुरुवात आतून करावी लागते. तर थोडक्यात स्त्रोतात म्हटल्याप्रमाणे ही साधी 4 वाक्य, मला माफ कर, कृपया क्षमा कर, धन्यवाद, माझे तुझ्यावर प्रेम आहे, जर योग्य रीतीने, सातत्याने, प्रामाणिकपणे वापरली आणि कृतीची जोड दिली तर ती आर्थिक स्वातंत्र्याची आणि आंतरिक शांतीची गुरुकिल्ली ठरू शकतात. हो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, जो याच स्त्रोताच्या कल्पनेवर आधारित आहे. कोणता विचार? जर हे खरं आहे की आपली आर्थिक परिस्थिती आपल्या आतल्या स्थितीचं प्रतिबिंब आहे, तर याच तत्वाचा वापर आयुष्याच्या इतर क्षेत्रांसाठी कसा करता येईल? म्हणजे नातेसंबंध, आरोग्य. हो, विचार करा. नातेसंबंध, आरोग्य, करिअर यातल्या अडचणींसाठी जर तुम्ही 100% जबाबदारी स्वीकारली आणि त्या संबंधित नकारात्मक विचारांसाठी, भावनांसाठी होओपोनोपोनोचा सराव केला, क्षमा, कृतज्ञता, प्रेम, तर तिथे कोणते बदल घडू शकतील? खरंच एक खूप खोल विचार आहे, प्रत्येकाने विचार करण्यासारखा. अगदी. खूपच छान. आजच्या या सखोल